नमस्कार मंडळींनो, तुमका सर्वांका नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मी आज गेले तुळजापुरात आपल्या तुळजाभवानी मातेचा दर्शन घेऊ. बघा, या होता स्नान कुंड, त्याच्यानंतर हा हातपाय धुसाठी होता. त्याच्यानंतर मी गेले पुढे आणि माका दिसलो उजव्या सोंडीचो गणपती बाप्पा. किती सुंदर हा बघा. आणि या मंदिराचो कळसा हे बघा, उंच बघा किती आहे आणि एकदम छान. त्याच्यानंतर माकाही दिसली रांग जी होती मंदिराकडे, म्हणजे दर्शन घेऊची रांग होती. त्याच्यात मी आतमध्ये गेले आणि माकाही संबळ वाजवणारे काका दिसले, एकदम भारी वाजवत होते. त्याच्यानंतर आतमध्ये मी दर्शन घेतले, पण आतमध्ये कसा फोटो व्हिडिओ काढूक अलाउड नाही. त्यामुळे आता तुमका आपल्या भवानी मातेचा हयच दर्शन देत आहे. ती बघा सुंदर दिसता. त्यानंतर तुमका माहीत आहे काय की भवानी मातेने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांका तलवार दिलेल्या आहे. तसा लावलेला होता थंय. मग त्याच्यानंतर थंयच चिंतामणी दगड होतो. मी थंय गेलो आहे आणि म्हणजे त्याची खासियत अशी आहे की तो उजव्याच आपण त्याच्यावर पैसे ठेवायचे, कॉईन ठेवायचे उजव्या साईडला होकार, डाव्या साईडला नकार, आणि मध्ये रावलो तर अजून वेळ. ह्या काकांचो नकार इलो. त्याच्यानंतर अशी माझी बारी होती. मी लय घाबरा झालेला होता. मी त्याच्यानंतर त्यांनी काय केल्याने कॉईन ठेवल्याने आणि त्याच्यानंतर माझी विश मागितलं आहे मी, आणि त्याच्यानंतर माझं डायरेक्ट होकार इलो आणि माझी विश पूर्ण झाली. या सगळा आपल्या भवानी मातेमुळेच झाला. त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर माका दिसलं श्री मल्हारी मार्तंड मंदिर. थंय गेलं आहे, थंय पाया पडलं आहे. आणि मग श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर थंय गेलं आहे, थंय सुद्धा पाया पडलं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपली नांदेडची रेणुका माता थंय गेलं आहे, थंय पाया पडलं आहे. मग बाहेर निघालं आहे आणि माका दिसली ही भवानी मातेचे म्हणजे तिका नेसवलेले साडे ते आपण प्रसादी म्हणून असे घेऊ शकता. आणि हय आपलं लग्नाचं गोंधळ घातलं जाता. त्याच्यानंतर मी गेले म्हणजे तर परतीच्या प्रवासाकडे. तर बोला मंडळींनो, श्री तुळजाभवानी मातेचा जय जयकार असो. पुन्हा एकदा तुमका सर्वांका नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.